नमस्कार. चला आता आपण कोकण एक्सप्लोर करूया. आपण आहोत गुहागरला. गुहागरला आम्ही एक प्रकारे हा प्रायव्हेट बीचच बुक केलेला आहे. तुम्ही बघू शकता. प्लीज दीपा एक्सप्लोर इट. ओके, तिथं तुम्ही झोपू पण शकता, पण आता आपण झोपायला गेलो तर पाणी अंगावर येईल. पराग पाटील यांची योजना आहे. पराग पाटील प्लीज एक्सप्लोर पराग पाटील यांची योजना आहे. आम्ही कालरवरून निघालो होतो आणि कालच इथे चिपळूण गुहागर गिमवी या ठिकाणी पोहोचलो आणि आता आम्ही सुंदर जे दृश्य पाहतोय ते यांच्यामुळे निसर्गरम्य दृश्य. ओके, निसर्गरम्य दृश्य हे पाहतोय ते यांच्यामुळे पाहतोय. आणि हा प्रायव्हेट बीच सुद्धा यांनीच आम्हाला इकडे दाखवलेला आहे. सो आम्हाला पण नेक्स्ट ठिकाण एक्सप्लोर करणार आहेत. इथून आपण ठिकाणाचं नाव आम्हाला पण नाही माहित. चाललोय आम्ही. ठिकाण आम्हाला परत डायरेक्टली घेऊन जातो. आम्हाला ठिकाण एक पण माहित नसतं. आम्हाला काही टेन्शन नसतं का काय असेल कसं असेल, काहीतरी चांगलंच असेल. तुम्हाला आता समुद्राचा दाखव रे. लास्ट व्ह्यू दाखव. सी ब्लॉग मध्ये लास्ट आणि चला तर पुन्हा तुम्हाला आता दुसरी जागा एक्सप्लोर करतो आम्ही. चालत राहा तुम्ही पण, आम्ही पण चालतो. तुम्ही पण चालत राहा. तुम्ही बघत राहा, चालत नका राहू. तेच. आणि हा मोबाईल मध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्ही चालता आवर कोकण हे थोडं आम्ही इंग्लिश पण मध्ये तुम्हाला टाकत जाऊ जे आम्हाला जमतं ते. हा आहे आपलं कोकणी निसर्गाचं सौंदर्य आहे. ही तुम्हाला फुलं प्लॅस्टिकची वाटतील, पण हे आहे ओरिजिनल फुलं आहे झाडावरची. आम्ही मग अशी जिकडे नाश्त्याला थांबलो होतो तिकडे आम्ही काढली होती. हे बघा, तुम्हाला उजेडात जरा आणखीन चांगले वाटतील ते बघायला. हे बघा, सुंदर आहेत. हा कदाचित तिकडचा लोकांचा मार्केट असेल, गुहागरचा मार्केट. आणि या छोट्या खाड्या आपल्याला जागोजागी बघायला भेटतील कोकणामध्ये. आणि एकदम निसर्ग एकदम खूप छान, त्याच्यामुळं सुंदर दिसून येतो. आता आपण चाललोय पुढच्या डेस्टिनेशनला, पुढच्या ठिकाणावर. तोपर्यंत तुम्ही गाणे ऐका आणि कोकणातली घरं बघून घ्या तुम्ही. शो इट कोकणचे रस्ते आणि कोकणातली घरं हे पण बघासारखेच आहेत. चला, तसा उतरल्याबरोबर आपण तुम्हाला एक्सप्लोर करणार होतो. तर हा आहे आपला दशभुजा गणपती मंदिर, गणपती देवस्थान आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर व त्या हे बघा, हे नाव आहे. हे मला बरोबर वाचता येईल. सर्वे नंबर 83/2. हा, ही सर्वे नंबर बद्दल खूप अचूक आणि काय होतं त्याला गहन अभ्यास आहे. कृपया मंदिर व आजूबाजूच्या परिसरात वावरताना शांतता राखा. आम्ही तुम्हाला आतून एक्सप्लोर नाही करू शकलो कारण की आम्ही इथे नियमांचं थोडं पालन केलं. त्यांचे नियम होते गाभाऱ्यामध्ये मोबाईल न यूज करण्याबाबत. तर आम्ही तुम्हाला बाहेरचं एक्सप्लोर करतो. इकडे आपण इकडून चालत जाऊया. हां, कुठून? इकडून इकडे पायऱ्या आहेत, इकडे इकडून आपण चालत जाऊ. चालेल. परत तिकडून गाडी घेऊन येतील. पण मंदिरामध्ये येत्या वेळी इथून पण येऊ शकतो. बघा, हा वरती येण्याचा पायऱ्यांचा मार्ग आहे. आम्ही येत्या डायरेक्ट वरती गाडी घेऊन आलो, पण इथून तुम्हाला दाखवतो. हा पायऱ्यांचा मार्ग आहे इकडनं. इकडचे सर्वच ठिकाण असे डोळ्यामध्ये भरून ठेवण्यासारखे आणि निसर्गरम्य आणि मन एकदम प्रसन्न करणारे आहे. आणि आता आम्ही गाडीमध्ये थोडंसं खायला घेतलं. कोकम घेतलं. गोड कोकम आहे हा. हे तर इकडच्या खाद्यपदार्थ मधला एक महत्वाचा खाद्यपदार्थ म्हणजे कोकम. हा इथून असं वर येण्याचा मार्ग आहे. आता ते पोहोचणार नाहीत, पण आपण पोहोचू लवकरच. जरा वेट करायला. ही इकडची एंट्री आहे. श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी असं नाव आहे याचं देवस्थानाचं. इकडनं याची एंट्री आहे आणि आम्ही त्या साईडनं आलो. असं कुठे नेणार आहेस आम्हाला? डेंजर होती. बोल पटकन. तुम्हाला मी नेणार आहे हिडन स्पॉट. यो फक्त आम्हाला हिडन स्पॉटच दाखवतो, कारण की आम्हाला इकडचं काहीही माहित नाही.
सो आम्ही पण हा हिडन असतात ना. हा मला वाटेल तुम्हाला पहिल्यांदा आणतो नाही नाही ते हिडनच असतात तिकडे कारण कोणच नसतो. हा तुम्हाला मी आता मंदिर आम्ही मयूर सुंदर जसं आपल्याला असं वाटतं की आपण आता घरी तुम्हाला जायला मी आलोय. इथे बोलवतो का हा हिडन प्लेस असेल. पराग आम्हाला घेऊन आलोय. त्याच ठिकाणी आम्ही आलेलो आहे. बघा किती सुंदर आहे. आणि परागचे जे ठिकाण असतात ते आम्हाला दाखवतो ते खूपच सुंदर असतात. समुद्र किनारा बघा आणि तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है. चला आता आपण पाहूया थोडासा खडकामधला बीच असं पण बोलू शकता कारण की हल्ली आम्ही खडकावरच चालतोय आणि सावकाश अशा ठिकाणी आल्यावर थोडं खाली बघून चालत असतं. पण आता दीपिका पाटील हे ब्लॉग बनवतात म्हणून ते खाली नाही बघू शकत. ते पडल्या तरी चालतील पण तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून सोडतील. हा हां चला तर या. कंटिन्यू. ऍक्च्युली मी खालीच बघते फोन असा चल आपण बघायला चालतोय. तुम्हाला एक दरी दाखवते. सपोर्ट नाही इथे माझ्याकडे कॅमेरा दे मी कारण की इथं माणूस पडला तरी मुश्किल आहे भेटायला. त्याच प्रकारे मेन आयसा हे भाई तू कल इथे आहे हे मयूर ये ना. हा येणार ना थांब भाई एक्सप्लोर करायला जाऊ नको आपल्या अंगाशी येईल. मी हा सावकाश बरं इकडे. अशा ठिकाणी आल्यावर थोडा सावकाश. हे बघा या ठिकाणाचं नाव आहे बामणघल. ही अशी सेफ्टी घेऊन आम्ही इकडं एक्सप्लोर करतोय आणि रिस्की आहे थोडासा. तिला तुझ्या मोबाईल तिथेच ठेव आता बस झालं. आता आपण बघूया नंतर बघू मोबाईलचं आता. काला खडकाचं पूर्ण हे डोंगरासारखं आहे. अरे असं मी काय माहिती आहे का? कुठं हे बघा टेबल समोर बोट चालताना दिसते. झूम करून दाखवते. आपला सॅमसंग नाही तरी पण जेवढा होईल तेवढा झूम करून दाखवतो ही बोट. आयफोन आहे. हे बघा थोडं हे शांत ठेव. पाण्यातला आतला एक्सप्लोर करूया ना आपण. कॅमेरा पाणी टाकते का पाण्यात टाक. हा थांब थांब पाणी शांत होऊन दे. बघा टाक 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 इकडे टाक. ज्यादा बोलने का ये क्या था पाणी में. आमच्या ठिकाण एक्सप्लोर करून झाले फिरून झाले. आता आम्ही चाललो पुन्हा सिद्धीच्या साखरपुड्याच्या ठिकाणी म्हणजे तिच्या घरी चाललोय आम्ही. पराग धन्यवाद पुन्हा एकदा. इकडे बघा जरा याच्यामध्ये तिकडे बघला तर तू खाली. आमची अशी मस्ती चालूच असते. चला तर आता आपण डायरेक्ट साखरपुड्यामध्ये भेटूया. आता जस्ट आम्ही आलेलो आहे इथे सिद्धीच्या घराकडे जिथे तिची एंगेजमेंट सेरेमनी कंप्लीट होणार आहे. बघा सो गाईज आता मी तुम्हाला साखरपुड्याचं ठिकाण दाखवणार आहे. इकडे होणार आहे साखरपुडा. इकडे जेवणाचं हिच्या खास एंगेजमेंटसाठी आम्ही इकडे आलोय. आणि त्यासोबत आमची ट्रिप पण झाली. हां आम्ही गुहागर फिरलो चिपळूण फिरलो. लक्षात राहणार आहे. इकडे होणार आहे अजून प्रिपरेशन बाकी आहे. कॅप्टन या इज कॅप्टन ही इज काम सांगते आमची.
कशासाठी आले दीपिका पाटील तुम्ही इथे? मी इकडे आले चिरा भरायला. माझ्याकडे Second time. ऑलरेडी सेकंड टाइम. त्यांच्याकडची प्रथा आहे का साखरपुड्याला भरायची? आपल्याकडे असे हळदीच्या पण तू सुहासनी असं वाटत नाही आहे. पण लायसन 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 या आहे सिद्धिकाच्या आई सिद्धी मॉम. ओके ओके. हा आता ही सध्या आज इंग्लिश झाले. आजचा दिवस इंग्लिश कपड्यावर इंग्लिश वाटतं. चला तर मग हे नाही जाणार. कितीचा आहे हा? 2-2चा आहे का? 2-4चा आहे. चला तर या आता आपण ही सिद्धिकाच्या साखरपुड्याची एंट्री आहे तुम्हाला दाखवतो. आणि हा आहे स्टेज. सिद्धिकाच्या साखरपुड्याचा हा स्टेज आहे. आता आम्ही आमची जागा पहिला पकडून घेतो. हा पराग आणि अनिकेत हे सगळ्यात पहिला रेडी होतात. हा वेळेवर. आपण थोडासा उशीर झाला पण आपण बऱ्यापैकी आलेलो आहे. मग जागा पकडून घेऊया आधी आपण. चला पराग पाटील जागा पकडून घेऊया आपण. चला आता आमचं थोडंसं फोटोशूट चालू आहे. म्हणजे पहिला इजाच करायला लागते आम्हाला फोटोशूट. यांचा फोटोशूट चालू आहे. हे आहे ॲक्च्युली या समारंभाचं सार बोलू शकता तुम्ही. साखरपुड्याची साखर. हे दीपू खाली गोड आहे का यांच्यासारखी का? ओके ओके. हॅलो. हां फर्स्ट ब्लॉग सिद्धीच्या साखरपुड्याचा फर्स्ट ब्लॉग आहे. हे पण ह्यांचा ब्लॉगचं चॅनल आहे यूट्यूबला. ह्यांचा पण नाव तर सांगा. हे कालच भेटत आहे बघा. हे पाणपुरीची गर्दी. सगळे काउंटर खाली दिसतील पण पाणपुरीचे काउंटर तुम्हाला खाली नाही दिसणार. स्नॅक्स स्टार्टर आहेत. हे बघा. आणि लेग पीसचा हकदार फक्त दीपिका पाटील यांना असतो हक्क. खूप खुश होती ती जेव्हा तिथे टाटामध्ये लेग पीस येतो. आणि हल्ली ती संपवते पण आधी संपवायची नाही. आता भूक वाढवलेली आहे तिने. चला मग बाय. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता ते आम्ही तुम्हाला सांगू कसं काय असणार आहे ते पुढचं. हे फर्स्ट होतं थोडासा आम्ही इथे उजेड असं आहे अशी आहे. तर आता आम्ही एक्झिट करतो इथून सिद्धीचा साखरपुड्याचा ब्लॉग. आता आम्ही परतीच्या मार्गावर. आम्हाला सकाळी लवकर पोहोचायचं आहे. सो पराग मस्त नको करू रे सुरत. आता आपण परत चाललो आहे. आणि ट्रिप आणि साखरपुड्याचं काय आपला प्रवास आणि प्रोग्राम व्यवस्थित पार पडलेला आहे. आणि याच्यामध्ये पराग पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. तर मग पुन्हा एकदा त्यांचे आभार आम्हाला फिरवल्याबद्दल आणि साखरपुड्यामध्ये व्यवस्थित उपस्थित राहिल्याबद्दल. ठीक आहे चलो बाय.